आपली 38वी ओवी. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. म्हणाले आणखीन सत्शिष्याच्या लक्षणांच्या मध्ये विश्वास दृढ पाहिजे, त्याशिवाय सत्शिष्य होता येत नाही. शिष्य याचा अर्थ गुरुला शरण गेलं पाहिजे असंच नाही. कुठलाही ग्रंथ घेतला आपण तरी त्या ग्रंथातला जो विचार आहे त्या विचाराला आपल्या विचारांनी सारखा छेद देत आपण जर राहिलो तर आपल्या हाती काही लागू शकत नाही. एखादा विषय योग्य माणसाने मांडलेला आहे आणि आपल्या समोर तो आलेला आहे, तर त्या विषयाशी ज्याला आपण वाकडं धरणं किंवा त्या विषयाच्या विरोधात विचार करणं किंवा आपल्या तर्काने तो विषय वेगळ्याच बाजूला वळवणं, यापेक्षा तो विषय काय सांगतोय त्या अनुषंगाने किंवा अनुरोधाने आपण जर पुढे गेलो तर त्याचे आपल्याला अनेक लाभ होतात. आणि एक आहे, तुम्ही विषय कोणताही घ्या, आता साधा योगासनं आहेत, संगीतासारखा विषय आहे, व्यवहारामध्ये सुद्धा काही बाबतीमध्ये, काही कलांच्या बाबतीत आहे की काही गोष्टी सरळ जशाच्या तशा केल्या आणि करून पाहिल्या. हे असं नाही केलं तर काय होतं, असं केलं तर काय झालं, असं म्हणून म्हणजे माणसाने काही क्रॉस करूच नाही का असं नाही त्याच्यामध्ये म्हणणं. पण कुठलाही विषय जर शिकून घ्यायचा असेल तर त्याच्यातला जो कोणी तज्ज्ञ आहे त्यांनी जे काही आपल्या पुढे मांडलं आहे त्याला पहिल्यांदा शरण जावंच जावं. ही एक कला किंवा गुण किंवा जे मिळवायचं आहे ते मिळवण्याच्या मागची ही नक्की एक मेख आहे की माणसांनी विश्वास टाकावा, त्या विषयाला शरण जावं. मग त्या विषयाचा अभ्यास करताना त्यातलं कमी जास्त काय आहे हे आपल्याच अनुभवाला येतं. जे नको आहे ते बाजूला टाकता येतं, जे अधिक चांगलं आहे ते वाढवता येतं. पण पहिल्याच पायरीवरती हे योग्य का हे अयोग्य याचा किस काढत बसलो तर आपलं पाऊल पुढंच पडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जो सद्गुरु वचने निवाला, या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. त्याला मोक्षाचा अधिकार विशेषत्वाने लाभतो, म्हणजे लवकरात लवकर लाभतो किंवा जीवनामध्ये कोणतंही ज्ञान सुलभ रीतीने मिळतं. काय शेवटी ज्ञान होणार नाही, प्रयत्न करणाऱ्याला असं शक्य नाही, पण ते मिळवताना फार टक्के टोणपे खावे लागणं, फार खाचा खळगातनं जावं लागणं, त्याचं आपलं आयुष्य निघून जातं. आणि कशा करता हे सगळं करण्यापेक्षा एखादा विषय जर आपल्याला झटकन प्राप्त झाला तर आपण आणखीन 4-2 गोष्टी प्राप्त करू शकू. म्हणजे तिथे वाद घालून त्याच्यापासून बाजूला जाऊन तिरकं राहून जे मिळत नाही त्यापेक्षा त्या विषयाला शरण जाऊन आपल्याला अधिक मिळतं. व्यवहारात पण तसंच आहे. आता खरं त्याचा संबंध नाही इथे, पण व्यवहारामध्ये समोरचा माणूस भांडतोय, समोरचा माणूस वाकडा, त्याच्या वाकड्याशी आपण वाकडं लावत जोपर्यंत राहतो तोपर्यंत आपल्या डोक्याचा मनस्ताप काही कमी होत नाही. पण ठीक आहे, तो तसा आहे, चला द्या सोडून पुढे चला, आपल्याला जे योग्य वाटतं ते वागा. संपल्या विषय तिथंच संपतात आणि आपल्याला जे समाधानाचं, कारण त्याचं जगणं कसं याच्याशी आपल्याला काही करायचं नाही आहे. आपलं आयुष्य सुखात जावं, आपला दिवस सुखाचा जावा, आपल्या डोक्याला शांतता लाभावी याच्याकरता आपण नेमकं काय असावं, काय करावं, तर आपण आपल्यापुरतं आपला विषय सांभाळत पुढे जावं. दुसऱ्याशी विरोधाला विरोध करत मी माणसं बघितली आहेत आयुष्यामध्ये की असा विरोध करत करत ती माणसं थकतात. म्हणजे वाईट वाटेल आपल्याला, पण नुसती थकत नाहीत, माणसं संपतात, आयुष्य संपून जातं, काही त्यांच्या हाती लागत नाही. आणि मग वाईट वाटतं आपल्याला की चांगले विद्वान लोक आहेत पण आयुष्य गेलं, म्हणजे आयुष्यात होते तोवर सुखी नाही राहिले आणि शेवट तर आयुष्याचा फार लवकर झाला, असंही आपल्याला बघायला मिळतं. जो सद्गुरु वचने निवाला तो सायोज्यतेचा आखिला संसार पांगे पांगिला न वचे कदा. त्याच्या उलट म्हणाले, आता सद्गुरु वचने, सगळ्याच वेळी सद्गुरु वचने व्यवहाराचा विचार केला तर मोठी माणसं काही उपदेश करतात, असं वागा, त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा लाभ आपल्याला नक्की होतो की ठीक आहे चला वागून बघू. पुढे नाही फायद्याचं ठरलं, काय बदलावं लागेल ते माणूस बदलेल, पण सद्गुरु वचने निवाला तो सायोज्यतेचा अखिला, इथे अगदी प्रत्यक्ष मोक्षाचा विचार आहे. त्यामुळे तो योग्य प्रकारे मोक्षाच्या मार्गाने निघून जाऊ शकतो. संसार पांगे पांगिला न वचे कदा. म्हणाले जो संसारामध्ये पांगला, त्याच्यामुळे त्याच्या विचारांना, त्याच्या वागण्याला, त्याच्या काही कृतीला
त्याच्या भूमिकेला वेगवेगळे जर फाटे फुटले. पांगला म्हणजे आपण म्हणतो सगळा समुदाय पांगापांग झाली, तसं आहे ते. संसार पांगे पांगीला न वचे कदा. तिथे बंद झालं बहुतेक. हां झालं का? हां. न वचे कदा सद्गुरुहून देव मोठा जयास वाटे तो करंटा. आता आणखीन एक आहे, ज्याला लौकिकामध्ये अधिकारी सद्गुरू मिळाले किंवा ज्याला एक समजा समर्थांच्या बद्दल श्रद्धा आहे, अंतःकरणामध्ये दासबोधाबद्दल श्रद्धा आहे. आता समर्थ हे सद्गुरू आहेत, तर सद्गुरूंपेक्षा आता आणखीन काही मोठं नाही, आता आणखीन काही वेगळं मिळवायची आवश्यकता नाही. इतकी दृढ धारणा त्या गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. सद्गुरुहून देव मोठा ज्यास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. म्हणाले त्याच्यामुळे असं होतं की आपण आपल्या ठिकाणी जर असे विचार करत राहिलो किंवा जो कोणी करेल तो मिळणारं जे सुख आहे ते सुख नक्कीच त्याच्या ठिकाणी अंतरतं, दूर जातं. आणि म्हणून ते म्हणतात सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. आपल्या ठिकाणी दुसरा भाग की आपलं जे सामर्थ्य आहे किंवा मी काही करू शकतो, मला काही येतं. माणसाला काय आहे, थोडंसं काही जमायला लागलं, यायला लागलं, काही थोडं एखाद्या विषयातला व्यासंग झाला की लगेच त्याला असं वाटतं की बस आता आपल्याला जेवढं कळतं आहे, आपण जेवढं जाणतो तेवढा दुसरा कोणीच जाणत नाही. म्हणजे एक तर दोष आज असा आहे की आज आपल्याला विषयाचं ज्ञान नसलं तरीसुद्धा कोणत्याही विषयावर आपण मत देऊ शकतो असं सामान्यतः 90% लोकांना वाटतं की आपण झटदिशी ज्या प्रांतातले सुद्धा आपण नाही त्या प्रांतावर आपण मत देऊन मोकळे होतो, जे आपल्यालाही आवडत नाही. अरे पण ना आवडत नाही म्हणायला आपण त्या प्रांतातलं काय जाणतो? आपण काही जाणत नसतो, पण तरीसुद्धा जाता येता आपली मतं द्यावीत, प्रदर्शित करावीत, हा एक सामान्य स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या ठिकाणी सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे म्हणजे मला काही समजू शकतं, मी काही जाणू शकतो, मी काही करू शकतो, मला प्रत्येक विषय समजतो, मला काही अवघड नाही. ही जी स्वतःच्या विषयीची काही विशेष जाणीव आहे ना, आजच्या भाषेत बोलायचं तर सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की आपल्याला, आपण म्हणत नाही तोंडानी, पण अनेक बाबतीत आपल्या ठिकाणी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो आणि तो घेऊनच आपण वावरतो. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःच्या विषयीच्या काही विशेष धारणा असल्यामुळे सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ वेळा फसगत करून घेतो. सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचा उरेल सामर्थ्य हरिहरांचे. तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. आता वेगळ्या प्रकाराने विषय घेतला. विषय असा घेतला की सद्गुरूचे जे स्वरूप आहे ते संत रूप आहे आणि देवता हे रूप कसं आहे हे ह्या विश्वाचं नियोजन करण्याकरता निर्माण झालेलं रूप आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या देवता आहेत तेव्हा जेव्हा कल्पाचा अंत होईल तेव्हा ह्या सगळ्या देवता पण अंत होणार आहेत आणि त्या परब्रह्मामध्ये जाऊन विलीन होणार आहेत. पण सद्गुरू परब्रह्म स्वरूपच आहे. त्यामुळे ज्या देवता आहेत त्या देवतांच्यापेक्षा सद्गुरू मोठे आहेत. म्हणजे आम्हाला जर असं वाटत असेल की देवता मोठ्या आहेत, म्हणजे कसं होतं, उदाहरण सांगायचं तर आपल्याला काहीतरी अडचण आली की कोणीतरी आपले गुरु असले, समजा ज्ञानेश्वर आपले गुरु आहेत, पण आपल्याला अडचण आली तर अडचण आली तर लोक म्हणतील तसं कोणी संतोषी मातेचं व्रत करेल, तर कुणी सांगितलं अहो साईबाबांची पोथी वाचली की लगेच फायदा होतो, कुणी सांगेल गजानन महाराजांची पोथीचा मला चांगला अनुभव आहे. की आपले गुरु बाजूला राहिले पण आपण आपलं काहीतरी इप्सित साध्य करायचं आहे म्हटल्यानंतर त्या देवतेच्या उपासनेच्या मागे लागतो. आता कुणी सांगतं की वा श्रीसुक्तासारखं सुक्त आहे, आर्थिक अडचण आली तर श्रीसुक्ताचं पठण करा, त्याचा तुम्हाला लाभ होईल. म्हणजे आता तात्पुरतं आम्हाला जे साध्य करायचं आहे त्याच्याकरता आम्ही दुसऱ्या कशाच्या तरी कच्छपी लागतो, दुसऱ्या कशाचा तरी विचार करतो. मग त्याला त्यांनी देवता असं नाव दिलं इथे. किंवा आपण असं म्हणू की दुसरे कोणतेही अन्य उपाय मार्ग, त्या मार्गाने आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग ते सद्गुरूला बाजूलाच ठेवलं. त्या सद्गुरूंच्या विषयी आमच्या मनामध्ये जर पूर्ण श्रद्धा असेल तर दुसरीकडे जायलाच नको. त्या आता तिथे युक्तिवाद केलाय समर्थांनी एवढाच की सद्गुरूंच्या पेक्षा देव कशाला मोठा म्हणता, की सद्गुरू ब्रह्मरूपाला प्राप्त झाले आणि देवता ही सृष्टी चालवण्याकरता आहेत, त्या देवतांचा केव्हा तरी अंत होणार आहे. सद्गुरूच्या बाबतीमध्ये तसं नाही, तो साक्षात ब्रह्मस्वरूप आहे, त्या देवतांचा केव्हा तरी अंत होणार आहे. याच्यावर आपला युक्तिवाद असा आहे
केव्हा तरी म्हणजे काय, अजून कोट्यावधी वर्षांनी होणार आहे, लक्षावधी वर्षांनी होणार, त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे, आमच्या आयुष्याची 5-25 वर्ष त्याचा खेळ. मग आम्हाला ती देवता जवळची वाटली म्हणून कुठे बिघडलं. त्यांचं म्हणणं एकच आहे की जिथे कुठे श्रद्धा ठेवाल ती श्रद्धा एकाग्र करा. कसं असतं, एकाग्रता आणि सर्वार्थता या दोन आमच्या वृत्ती आहेत, आमचीच वृत्ती आहे. की माझी वृत्ती कशी आहे की ती सगळ्या बाजूनी सगळा विचार करते, आपल्या प्रत्येकाची. माझी म्हणजे एक उदाहरण म्हणून मी माझी म्हणते आपल्यासमोर, की माझ्या वृत्तीला ह्या दोन्ही भाग आहेत का, आहेत आपल्या प्रत्येकाच्याच वृत्तीला आहेत, की सर्व बाजूनी विषयाचा विचार करणं आणि एकाग्र होऊन एका विषयाचा विचार करणं. कधी कधी सर्व बाजूनी विचार करावाच लागतो, की जसे डॉक्टर आहेत, आपले जनरल प्रॅक्टिशनर असतात, आपण त्यांच्याकडे जातो, डॉक्टर तपासतात, ते म्हणतात बा माझ्या औषधाने बरं झालं तर बरंच आहे, नाहीतर आपण कोणीतरी स्पेशलिस्टकडे जाऊ आणि त्यांच्याकडे जाऊन मग आपण तपासण्या करू, काय त्यांना दाखवून घेऊ, सेकंड ओपिनियन घेऊ, काय जे त्यावेळी योग्य असेल ते करूया. असं जेव्हा ते सांगतात त्यावेळी ते एका कुणाच्या तरी ज्याचं स्पेशलायझेशन आहे त्याच्याकडे जात. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं बा हे माझ्याकडे काही नाही आहे, कारण तुम्ही आता माझ्याकडे हार्ट करता आलात, मी माझ्याकडून सर्टिफाय करतो की हार्ट एकदम ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना काही हार्ट करता मला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितलं नाही इंटेस्टाईन्स, चला म्हणजे मग आता पुन्हा पोटाकडे वळा, पोटाचं नाही काही झालं, मग आता काय करा, आता मेंदूचा MRI करा, चला सुरू झालं. या सगळ्यांनी आपापलं जे स्पेशलायझेशन आहे त्याप्रमाणे काहीतरी आम्हाला रिपोर्ट दिले. ह्याला काय म्हणतो, याला आपण सर्वार्थता म्हणतो, की एकच शरीर आहे ते वेगवेगळ्या बाजूनी तपासून घेणे, म्हणजे ज्याला जी मेथड आहे, एक ज्याला सिंथेसिस आणि ॲनालिसिस, म्हणजे आपण ज्याला काय म्हणता येईल आपल्याला मराठीमध्ये, की एक विश्लेषणात्मक भूमिका आहे आणि एक सामग्र्यांनी एकत्र येणारी भूमिका आहे, म्हणजे इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा म्हणजे हा इंटिग्रल विचार जो आपण करतो एकत्र, जो ज्याला आपण समन्वयाने, सामोपचाराने, सामग्र्याने असं म्हणतो, तो विचार. एकच शरीर आहे ते 10 डॉक्टर्सनी तपासून झाल्यानंतर ती एवढी फाईल घेऊन जेव्हा पुन्हा आपल्या GPकडे जातो तेव्हा तो म्हणतो की हे सगळं तुम्ही आणलंय, चला आता आपल्या मनातल्या सगळ्या शंका निघून गेल्या, आता निश्चितपणे तुम्हाला काही झालं नाही, आता मी ट्रीटमेंट देतो, आता हळूहळू बरे व्हाल, आता काळजी करू नका. झालं, ही झाली एकाग्रता, पिन पॉइंटेड विचार आहे की आता एका विचाराशी येऊन थांबणं आहे. तर अध्यात्मामध्ये काय आहे की आम्ही आमचे एक गुरु धरले, कोणाकडे जायचंच नाही का नमस्कार करायला, आणि सगळीकडे जायला कोणाला अडचण आहे, की जिथे जावं तिथे श्रवण करावं, जिथे जावं तिथे काय चांगलं आहे हे बघावं, काय चांगलं आहे हे ऐकावं, त्याचा अनुभव घ्यावा. पण श्रद्धा एका ठिकाणी दृढ असावी. श्रद्धा इकडची इकडे, इकडची इकडे होऊ नये. कुठेही बघायला, कुठेही जायला, कुठेही अनुभव घ्यायला, काहीही वाचायला अडचण काही नाही आहे, तसंच त्यांचं म्हणणं आहे. कारण काय आहे, एकदा तुमच्याकडे ह्या भिन्न भिन्न विचारांना जर जागा मिळाली तर अडचण एकच येते की ह्या भिन्न भिन्न विचारांच्या बरोबर आपल्या मनाची एकाग्रता जर ढळली तर कोणत्याच विषयामध्ये आपण पुढे नाही जात. म्हणजे मुलं अभ्यासामध्ये अभ्यास करतात, एकाग्र होऊन अभ्यास करतील तर विषय जाणून घेतील, आणि एकाग्र होऊन अभ्यास न करतील तर परीक्षार्थी तात्पुरता अभ्यास करतील, पण त्या विषयातली एक विशेष प्रावीण्यासहित जर काही प्राप्त करायचं असेल तर प्रावीण्याकरता मात्र नक्की एकाग्रता पाहिजे, नक्की त्या विषयाशी एकरूपता पाहिजे. तेच परमार्थात आहे, जे लौकिकात आहे तेच परमार्थात आहे. कुठल्याही विषयाशी एकाग्र होऊन त्या विषयाला नीट समजून घेऊन त्याच्या मुळाशी जाऊन तो विषय जर जाणला तरच आपल्याला तो विषय समजतो. आणि मग एकाच सद्गुरूकडे का जा, गाण्याच्या क्षेत्रात घ्या. आपण गेल्या वेळी बोललो होतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या घराण्यांची मंडळी गातात, तर आपल्या घराण्याचं गाणं गात असताना त्या गुरूंचा कटाक्ष असतो, दुसऱ्या घराण्याचं गाणं ऐकायचं नाही. त्या मुलांनी आपल्याच घरी म्हणजे गुरूंच्याच घरी राहायचं, जे गुरु शिकवतात तेवढंच ऐकायचं आणि जे गुरु सांगतात तेवढंच गायचं, त्याच्या पलीकडे गायचं नाही. आपल्याला प्रसंग सांगते मी, आपल्या प्रभात रोडलाच लॉ कॉलेज रोड म्हणजे तिथे बाकऱ्यांचं घर होतं, रामकृष्ण बाकऱ्यांचं, अजूनही असेल. तर त्यांच्याकडे मल्लिकार्जुनांचं गाणं होतं आणि त्या गाण्याला
किशोरीबाई यायच्या होत्या. तर त्या काही वेळेवर आल्या नाहीत. त्यांचं गाणं अर्ध होऊन गेलं आणि जवळजवळ शेवट आला गाण्याचा आणि त्या आल्या येऊन बसल्या. तर मल्लिकार्जुन गातच होते, त्यांची चालूच होती चीज आणि त्या अगदी वा वा असं काय त्यांना जी दाद द्यायची त्या देत होत्या. ते गाऊन झाल्यावर ते थांबले आणि थांबल्यावर त्यांनी नमस्कार केला. म्हणाल्या, तुम्ही एवढे वयाने मोठे झालात पण अजून गाणं कसं आहे काय नाही असं, म्हणजे इतकं तुमचं गाणं अजून पक्कं आहे, अजून तुमच्या गळ्यातून येत आहे उतरत आहे वगैरे वगैरे काय त्यांना म्हणायचं ते. तेव्हा मल्लिकार्जुन म्हणाले की आम्हाला काय दुसरं माहीत नाही. म्हणले, आम्ही जे काय आमच्या गुरूंनी शिकवलं त्यात ना आम्ही मिरची मसाला घातला ना आम्ही काही केलं. म्हणाले, आम्ही आमच्या गुरूंनी जसं शिकवलं ते गाणं अधिकाधिक चांगलं उतरवण्याचा प्रयत्न केला, तसे गात राहिलो. ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही करावं असं वाटलं नाही. तर किशोरीबाईंना जरा ते लागलं. ते त्यांना असं वाटलं की आईचं आपण ऐकत नाही. कारण मोगूबाई कुर्डीकरांचा दावा होता ना, माझी लेक काही माझं ऐकत नाही. काय आहे, कुठलाही विषय असं आहे त्या विषयामध्ये ते समजायला, ती स्थिती यायला एक बंडखोरी प्रवृत्तीमध्ये येते, नाही असं नाही. त्यांची मुलाखत मी टी व्हीवरती ऐकली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की माझ्या गाण्याला एक काळ असा आला की 9 वर्ष मी गाऊ शकले नाही आणि तेव्हा त्या 9 वर्षात मला गाता येईना. आता गाणंच गेलं तर मी काय करणार. तर त्या म्हणाल्या, त्या दिवशी मला कळलं की गाणं काय आहे. आणि म्हणाल्या, जेव्हा माझं गाणं बंद झालं तेव्हा माझं ओठाचं गाणं ज्या दिवशी बंद झालं त्या दिवशी मला आतलं गाणं कळलं. आणि म्हणाल्या, मी 9 वर्ष आतमध्ये गात होते आणि त्या 9 वर्षाच्या गाण्यानंतर माझं गाणं बदललं, माझ्या गाण्यावर वेगळा संस्कार झाला. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की सगळ्या गोष्टी यशस्वी व्हायला आता ते मान्य करा की न करा, गुरुकृपा ईश्वर कृपा ही लागतेच लागते. त्याशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. कोणते आता त्याला तुम्ही काही नावं द्या. व्यवहारामध्ये तुम्ही असं म्हणा त्याला पॉझिटिव्ह फोर्सेस म्हणा, व्यवहारामध्ये त्याला तुम्ही कॉस्मिक एनर्जी म्हणा, व्यवहारामध्ये त्याला तुम्ही सुप्रीम पॉवर म्हणा, तुम्ही म्हणा काहीही. पण जेव्हा एक पॉझिटिव्हिटी आमच्याकडे आहे, जेव्हा त्या एकाग्रतेने आम्ही व्यवहार करतो आहे किंवा एका विशिष्ट ठिकाणी श्रद्धा ठेवून व्यवहार करतो आहे, तेव्हाच अनुग्रह प्राप्त आहे आणि तेव्हाच यश मिळू शकतं. यशाला डावं उजवं होण्याचं कारण काय असतं. कारण तितका मनुष्य एकाग्र नसतो म्हणून, कुठेतरी एका ठिकाणी शरण नसतो म्हणून, कुठेतरी त्याची निश्चितपणे श्रद्धा नसते म्हणून. म्हणून फार उलटं सुलटं आयुष्यामध्ये ठोकरा खाव्या लागतात. वाईट शब्दात म्हणजे बोलायचं तर जसे लोक म्हणतात व्यवहारामध्ये की पुष्कळ ठोकरा खाल्ले आमच्या आयुष्यात आम्ही, तसं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अगदी समर्थ सद्गुरू मिळाला तर खुशाल त्याच्या ठिकाणी सगळं सोपवून आपल्याला जे करायचं आहे ते करावं. तो सांभाळायला आहे ना. सद्गुरूसारखा असता पाठीरागा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांची काळजी कोण करतो. तो जो पाठीमागे उभा आहे तसंच आहे, भगवंत उभा आहे तसंच चांगली शक्ती उभी आहे. अनेक प्रकारे अनेक लोक सांगत असतात की पॉझिटिव्ह एनर्जीज किती प्रकाराने कार्य करतात, त्या कुणाला कशा येऊन पोचतात, त्या कोणत्या माध्यमातून पोचतात, हे सगळं भिन्न भिन्न आहे. आताचा विषय सद्गुरू चालला आहे म्हणून सद्गुरूंच्या माध्यमातून मिळणारी जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तर ती मिळवायची असेल तर त्याला एकाग्रता आणि एका ठिकाणी एकविधा भाव, आपल्या तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं तर एका ठिकाणी तो भाव समर्पित पाहिजे. म्हणून ते म्हणतात की सद्गुरू स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत. कल्पाचा अंत झाल्यावर देव नष्ट होतील, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. तिथे कुठे भगवान राहणार आहेत, तिथे कुठे परमेश्वर राहणार आहे. तो त्या ब्रह्मरूपामध्ये एकरूप होऊन जाणार आहे आणि त्यामुळे सद्गुरू हे त्या ब्रह्मस्वरूपाशीच एकरूप झालेले असल्यामुळे, किंबहुना ते ब्रह्मच असल्यामुळे त्यांना शरण जाणं हे अंतिम तत्वाला शरण जाण्यासारखं आहे. हे देवतांना शरण जाणं हे कुठेतरी टप्प्यावर थांबण्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ही सद्गुरू सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना. पण म्हणाले माणसाला हे समजत नाही म्हणून माणूस म्हणतो असू दे आपले गुरु, पण आता आपलं काही अडलं आहे, आपल्याला त्यांच्याचकडे गेलं पाहिजे. म्हणजे माणसाला असं वाटतं की ह्या विषयातलं माझ्या गुरूंना काही कळत नाही आणि त्यामुळे
ज्याला त्या विषयातलं कळतं त्याच्यापर्यंतच जावं. गुरुदेव रानड्यांच्या चरित्रातला प्रसंग आहेत. भाऊ महाराज, हुंदीकर, अंबू महाराज वगैरे त्यांच्या प्रसंगात तर कुठे त्या कोणाला लिहिता वाचता येत होतं. तर ते कोणाचं पत्र आलं आणि जेव्हा महाराजांनी सांगितलं की हे वाचा, गुरुदेव रानडे तिथे होते आणि त्यांनी सांगितलं हे वाचा. वाचा म्हणतो ते म्हणले आता समोरचा माणूस अडाणी निरक्षर हा काय वाचील. ते दिलेलं पत्र सुलटं का उलटं त्याला कळेना. त्यांनी ते पत्रसुद्धा उलटं धरलं होतं, पण त्या पत्रातलं प्रत्येक अक्षर ना अक्षर बरोबर वाचलेलं होतं. त्याला कुठे दिसत होतं, त्याला कुठे अक्षर ओळख होती, त्याला कुठे कळत होतं. ते पाहिलं आणि गुरुदेव रानडे थक्क झाले. ते म्हणाले ज्याला अक्षराची ओळख नाही तो ते उलटं पत्र वाचतो आहे आणि त्या पत्रातला सगळा मजकूर सांगतो आहे. म्हणजे माझ्या गुरूंनी इंग्रजी जाणलं होतं की नाही, मग माझ्या गुरूंना इंग्रजी कसं कळेल. गायत्रीचे सुद्धा अनुभव अनेकांनी लिहिले, त्याच्यातही त्यांनी तसंच लिहिलं की जी पुस्तकं इंग्रजीमध्ये आलेली आहेत त्या पुस्तकाचे संदर्भ हा एवढा मोठा गायत्रीचा उपासक सांगतो कसा की ज्यांनी ते वाचलेलंच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते सद्गुरूंचं सामर्थ्य आधी काय आहे. आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो त्या सगळ्याचं सार एकच आहे की समोरचा माणूस आधी ओळखता आला पाहिजे. तो ओळखून तो अधिकारी आहे हे एकदा जाणलं की मग त्याच्यावर टाकलेला विश्वास पुन्हा मागे घेण्याचं कारण नाही. हे आमचा ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर विश्वास आहे वास. आता बाकी कशाचा विचार करण्याची गरजच नाही. विश्वास टाकताना 10 वेळा विचार करायचा. एकदा निवड करेपर्यंत आम्हाला पूर्ण जगातले सगळे सद्गुरू स्वातंत्र्य आहे. आता एकदा आम्ही ते निवड केली की निवड केल्यानंतर आता हा सोडला आणि तो धरला, तो सोडला आणि तो धरला, आता काही खरं नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या अल्पबुद्धी मानवाला ते समजत नाही. कारण का तर गुरु हे तत्व आहे याची आम्हाला जाणीव नाही. ते तत्व आहे, ते सगळीकडे पसरलेलं आहे, ते ज्ञानाने युक्त आहे. त्याचं स्वरूपच सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम असंच त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्यात काहीच पालट होणार नाही, त्यात काहीच बदल होणार नाही, त्यात काहीच कमी असणार नाही. पालट बदल म्हणजे याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे. हे सगळं वेगळं वेगळं का दिसतं, आमच्या प्रकृतीकरता दिसतं. आम्हाला समर्थ जास्त जवळचे वाटतात ज्ञानेश्वरांच्यापेक्षा, कारण ज्ञानेश्वर तत्त्वज्ञान सांगतात, समर्थ व्यवहार सांगतात. आमची प्रवृत्ती आहे. समर्थही तत्त्वज्ञानच सांगतात, ज्ञानेश्वरही व्यवहार सांगतात. पण आम्हाला ज्ञानेश्वरांचा व्यवहार कळत नाही, तत्त्वज्ञान वाटतं. समर्थांचं तत्त्वज्ञान कळत नाही, तो व्यवहार आहे असं वाटतं. हे सगळं आमच्या वाटण्याचा खेळ आहे, संतांच्या ठिकाणी नाही. गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी, त्याची बरोबरी करणारा सद्गुरूंशी भ्रांती बैसरी अभ्यंतरी सिद्धांत नेणावे. सद्गुरूची जो बरोबरी करायला जातो, सद्गुरू पुष्कळ कौतुक करतात. त्यांनी सांगितलं की बाबा आता काय, आता तुझ्याशिवाय कोण आहे, आता तूच हा संप्रदाय चालव. की त्याला वाटलं बस आता आमच्या गुरूंना काय कळतंय, आम्हालाच कळतंय. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारे कुणाच्याही प्रशंसेनी, कुणाच्याही चांगल्या म्हणण्यानी, सद्गुरूंनी सुद्धा त्याला पुढे करण्यानी त्यांनी असं समजू नये. शंकराचार्यांनी म्हटलंय, अद्वैताचा सिद्धांत सांगणार आहे, भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करहचित अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. म्हणाले भावाच्या पातळीवर सद्गुरूंशी अद्वैत करावं. कसं अद्वैत असतं मी आपल्याला कदाचित सांगितलं असेल. नाथ महाराज गुरूंच्या आज्ञेने काशीला गेले आणि सद्गुरू त्यांच्या ठिकाणी होते. त्यांचे दोघांचा प्रवास झाला, सगळं झालं. आपल्या गावात आले, प्रपंच सुरू झाला. म्हणजे आधी सेवा केली जनार्दन स्वामींची, दोघं बाहेर पडले, तीर्थयात्रा करून पैठणात आले. गुरूंनी सांगितलं आता इथून घरी जायचं. इथे म्हणजे गुरूंचा शब्द एकच, घरी जायचं म्हणजे ज्या ठिकाणी ते उभे राहिले पैठणच्या ठिकाणी, ज्या जमिनीवर सद्गुरूंनी सांगितलं आता इथेच राहायचं. आता इथेच राहायचं याचा अर्थ पैठणात राहायचं. पण नाथांची भक्ती आहे ती इथे, म्हणजे त्यांनी पाऊलच हलवलं नाही तिथे. त्यांनी आजी आजोबांना निरोप केला की मी पैठणमध्ये आलेलो आहे. आता घरचं सधनच होते ते, ही जी जागा आहे ही जागा विकत घेऊया. ती जागा विकत घेतली, त्याच जागेवर घर बांधलं. आज जे नाथांचं घर आहे ते तो वाडा आहे त्यांचा, की त्या जागेवर ते गुरूंच्या बरोबर येऊन थांबले, तिथे घर बांधलं, तिथे राहायला लागले. मग आता रोज पुराण सांगायचे, रोज संध्याकाळी प्रवचन असे. सकाळी
प्रार्थना प्रवचन हा त्यांचा नित्याचा नेम होता. संध्याकाळी पुराण हा कायम हा त्यांचं. सकाळी बसले रोज नेहमीसारखे प्रवचनाला लोक येऊन बसलेले होते. नाथ शांत बसायचे, हातवारे नाही, हालचाल नाही, काही नाही, चेहऱ्यावरती काही फरक नाही, बोलणं अगदी धीर गंभीर असे. पण त्या दिवशी ते सारखे आपल्या मांडीवरून हात फिरवत होते. त्या बसलेल्या एका ग्रहस्थांना काही ते चैन पडेना. त्याला वाटलं आज काय झालं बा नाथ महाराजांना, असे सारखे का मांडीवरून हात फिरवतात. तर त्यांना विचारलं जे प्रवचन झाल्यानंतर की महाराज आज काय झालं, तुम्ही सारखे का मांडीवरून हात फिरवत होता. तेव्हा ते काही नाही त्यांनी विषय टाळला. नाही म्हणाले, तुम्ही कधीच असं करत नाही, तुम्हाला बरं नाही का, तुम्हाला काय होतं. काही होत नाही म्हणाले. मग म्हणाले काय झालं मला सांगाच. तो खनपटीला बसला म्हणून त्यांनी सांगितलं. नाही म्हणाले, माझे गुरु काशीला जे विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेत असताना त्यांच्या अंगावरचं वस्त्र पेटलं. त्यांना त्याचं भान नव्हतं म्हणून मी वस्त्र विझवत होतो. पैठणात बसलेले आहेत, प्रवचन करत आहेत, गुरु काशीत आहेत, काशीत दर्शन घेत आहेत आणि गुरूंची प्रत्येक हालचाल जसं आपण एक्सरेड म्हणतो तसंच झालं ना, की ते तिथे काय कुठे करतायत हे यांना इथं बसून कळतंय. इथे बसून जे म्हणून भावाद्वैतम सदा कुर्यात. भावाच्या पातळीवर अद्वैत गुरुशी केव्हाही आहे, अडचण नाहीच आहे. क्रियाद्वैतम न करहचित. पण क्रियेच्या पातळीवर गुरु बसले आहेत, गुरूंच्या मांडीला मांडी लावून बसला आहे म्हणाले, होणार नाही, कधीच नाही. म्हणाले अद्वैतम त्रिषु लोकेषु. तीनही लोकाच्या मध्ये अद्वैत भाव आहे, पण नाद्वैतम गुरुणासह. पण गुरुच्या सहित कधीच अद्वैत नाही. गुरु श्रेष्ठ आहेत, आपण त्याचे दासच आहोत, आपण शिष्यच आहोत. तो स्वामी आहे आणि आपण दास आहोत. तो स्वामी आहे, आपण सेवक आहोत. हीच भावना समर्थ सांगतात, ही ज्याला कळली तो सत्शिष्य. हे त्याला समजलं पाहिजे. गुरुदेवाचं बराबरी करीतो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसरी अभ्यंतरी सिद्धांत नेणवे. त्याला म्हणाले तत्व कळलं नाही, गुरु तत्व कळलं नाही, त्याला सिद्धांत कळला नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये भ्रांती म्हणजे त्याला मी कोण आहे हेही कळलं नाही, गुरु कोण आहे तेही कळलं नाही. त्यामुळे गुरु आणि तो एकमेकांना बरोबर आहे असं समजत चालला. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरू न वचे कल्पिला ईश्वराचेनी. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. म्हणाले देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरू न वचे कल्पिला ईश्वराचेनी. म्हणाले देव जो आहे तो मनुष्य भावाला आला, मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. म्हणाले सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला देवत्व प्राप्त झालं. म्हणजे हे जे देवता झाल्या ह्या आपल्या आपल्या अधिकारातून, आपल्या आपल्या कर्मातून, आपल्या आपल्या सामर्थ्यातून किंवा कर्तृत्वातून त्या देवता रूपाला आलेले आहेत. पण सद्गुरू तसा नाही आहे. सद्गुरू हा ब्रह्मरूपच आहे. आणि म्हणून ते म्हणाले की सद्गुरू न वचे कल्पिला ईश्वराचेनी. तर म्हणाले असा कल्पनेने निर्माण केलेला आणि कुठल्या तरी अनुशासनाकरता निर्माण झालेल्या देवासारखा सद्गुरू नाही आहे. सद्गुरू हा त्याच्या अधिकाराने ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला आहे. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. म्हणजे आता जसा एखादा म्हणजे उपमा त्यांनी मंत्री दिला, म्हणजे असं की एक राजा आहे आणि त्या राजाच्या दरबारामध्ये त्याचं राज्य चालवण्याकरता त्याचं मंत्रिमंडळ आहे. तर त्या मंत्रिमंडळात असलेला मंत्री म्हणजे देवाच्या किंवा परब्रह्माच्या दरबारातला देव आहे. आणि सद्गुरू म्हणजे साक्षात ईश्वर आहे. म्हणजे देव हे ईश्वराने आपल्याला व्यवहार करण्याकरता निर्माण केलेत आणि सद्गुरू तत्व जे आहे ते देवापेक्षा भिन्न नाही आहे असं त्यांना सांगायचं आहे. जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. म्हणून ह्या सद्गुरूचं वर्णन करताना सुद्धा वेदाला त्याचं वर्णन करता आलं नाही. असं सद्गुरू पदापुढे दुजे काही न चढे, देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित. अहो म्हणाल त्या देवाचं सामर्थ्य किती, त्या सद्गुरूंच्या सामर्थ्यापुढे टिकतही नाही. अहो सद्गुरू कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बळे वैभवासी तृण तुच्छ केले. म्हणाले सद्गुरूच्या कृपेपुढे बाकीचं सगळं काही तुच्छ आहे. सद्गुरू कृपेचेनी बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे म्हणजे साक्षात्काराने, मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीचं न ये. म्हणजे सद्गुरूची जर कृपा झाली तर ह्या जगाविषयीचं जे आकर्षण आहे अंतःकरणामध्ये,
आणि त्याच्याविषयीचा जो सत्य भाव आहे, आसक्त भाव आहे, तो भावसुद्धा सुटून जातो आणि मनुष्य आपल्या यथार्थ रूपाला जाणतो. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढभाव तेने गुणे देवराय स्वयेची होती. म्हणाले त्यामुळे अशा प्रकारे हे जे सत्शिष्याचं वैभव आहे ते काय आहे तर सद्गुरूच्या ठिकाणचा दृढभाव. तेने गुणे देवराव स्वयेची होती, त्यांनी तर ते स्वतःच देवत्वाला प्राप्त होणार आहेत. अंतरी अनुतापे तापले तेने अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्याचे. म्हणाले कुठेतरी अंतःकरणामध्ये जी तळमळ आहे, जो भाव आहे किंवा काही चुकलं आहे त्याचा काही पश्चात्ताप आहे म्हणजे अनुताप आहे, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो शरण आहे गुरूंना, तेव्हा गुरूंच्या कृपेने त्याच्या अंतःकरणातल्या या सगळ्या किलमिशांना पूर्णपणे जाळून टाकण्याचं, संपवून टाकण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे आहे. ते त्या शिष्यावर कृपा करतात. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे. ब्रह्मांड पालथे म्हणजे या जगाच्या विषयीचं आकर्षण संपलं, पालथं पडलं. म्हणजे आता आपण म्हणतो ना की आता ही सगळी भांडी सगळं संपलं, आता यातलं जेवण जे बनवलेला स्वयंपाक संपलाय, भांडी धुतली आहेत आणि आता अगदी पालथी घातली. कोणी म्हटलं ना आवरलं का तुमचं? आवरलं म्हणजे काय, आमचं सगळं संपलं, भांडी धुवून पुसून जागेवर गेली. तसं ते म्हणतात की ह्या ब्रह्मांडामध्ये आम्ही प्रपंच केला, पण हा प्रपंच आता पालथा झाला म्हणजे संपला, आता काय राहिलं त्या ब्रह्मांडाच्या प्रपंचाचं, अशा अर्थाने. म्हणून जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे. म्हणाले हे जरी उलथ पालथं झालं, ब्रह्मांडाचं काही झालं, तरी सुद्धा सद्गुरूच्या ठिकाणचा भाव आणि सद्गुरूचा आमच्या विषयीचा भाव कधी उलथापालथा होत नाही. म्हणाले हे जग किती उलथापालथं हो किंवा आमच्या चांगल्या भावानी जग पालथं पडलं म्हणजे जग संपलं, तरी सुद्धा सद्गुरू संपत नाही, तो आहेच असा अर्थ. शरण सद्गुरूस गेले सत्शिष्य ऐसे निवडले, क्रिया पालट झाले पावन ईश्वरी. म्हणजे ते अशा तऱ्हेने सद्गुरूला शरण गेलेले ईश्वर स्वरूपाला क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. ईश्वराच्या ठिकाणी ते त्या ईश्वर स्वरूपाला प्राप्त होऊन श्रेष्ठ अशा सामर्थ्याला प्राप्त होतात. ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी, येर माईक वेशधारी असत शिष्य. समर्थांची भाषा थोडी कडक आहे. ते म्हणाले हे असे शिष्य असतील तर खरे शिष्य, नाही तर ते कसले शिष्य, असं त्यांच्या म्हणण्याचं. येर माईक वेशधारी, हे बाकीचे शिष्य म्हणजे वेशधारण केलेला आहे शिष्याचा, बाकी ते असत शिष्य आहेत, ते काही सत्शिष्य नाही आहेत, ते काही कामाचे नव्हे. वाटे आता जाऊ देत, आपण सोडून जाऊ पुढे. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी जाहला. आता ते त्यांना राग आलाय, आता ते जो असत शिष्य आहे त्याच्याबद्दल बोलतात. म्हणाले अहो याला कसला परमार्थाचा विचार, याचं प्रपंचातलं मन काही बाहेर निघत नाही, आणि कसला म्हणाले परमार्थ परमार्थ म्हणतो. म्हणाले परमार्थाचा मोड घेतला म्हणजे प्रपंच सोडून परमार्थाकडे वळला असं म्हणतो. पण म्हणाले कुटुंबाचा भार वाहता वाहता कष्ट करून हा काबाड कष्ट करणारा जसा घाण्याचा बैलच झाला. म्हणाले प्रपंचामध्ये आनंद मानला आणि परमार्थ विनोदाकरता केला. म्हणजे विनोदाकरता, असं विनोद हा शब्द आपल्याकडे अनेक प्रकारांनी वापरला आहे, पण मी असं नेहमी म्हणते की आमचं परमार्थ किंवा आमचं हे अध्यात्म कुठपर्यंत, आम्ही जे काही ऐकतो तिथपर्यंत. आपल्याकडे जशी मराठीतली म्हण आहे स्मशान वैराग्य, तिथे जाऊन पोचलं त्या स्मशानामध्ये की माणसाला ते सगळं बघून असं वाटतं बाबा हे सगळं जीवन क्षणभंगूर आहे, माणसाने याच्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. पण बाहेर आला आणि घरी येऊन आंघोळ केली की पहिल्यांदा जेवणाच्या मागे धावपळ करतो आणि नंतर त्याला त्याच्या उद्योग व्यवसायाचं सगळं दिसायला लागतं, संपतो विषय मनातला. तसं मी आपलं एक नाव ठेवलं आहे की सगळी प्रवचनं किंवा व्याख्यानं किंवा कीर्तनं किंवा सत्संग हे जे सगळं असतं ना, ते कसं असतं, तो लोकल ॲनेस्थेशिया असतो. एक तासाचा, एक तासभर आम्हाला तो गुंग करतो, त्या विषयामध्ये आम्ही रमून जातो. आणि तिथून आम्ही बाहेर पडलो की सोनपंत दांडेकर नेहमी म्हणायचे, ते जरा थोडे फटकळ होते, ते नेहमी म्हणायचे की आमच्या वारकरी संप्रदायात तर म्हणले फार आहे की झालं प्रवचन झालं की तो प्रवचनकाराला नमस्कार करायला येतो म्हणाले, आणि तो सांगतो बुवा ते तुमचं तुमच्याजवळ ठेवा, मी चाललो, आता
माझा तुमच्या बोलण्याची काही संबंध नाही, आणि बुवाला नमस्कार करून बुवाला देऊन निघून जातो. तर समर्थांचं म्हणणं असं आहे की आमच्या आयुष्यामध्ये परमार्थाचं स्थान किती, थोडंसं, त्याच्यापेक्षा काही फार नाही. आणि म्हणून ते म्हणाले की आम्ही परमार्थ केला असं म्हणायचं आणि प्रपंचामध्ये अधिकाधिक गुंतून जायचं. ते म्हणजे कसं आहे, समर्थांचे जरा दृष्टांत पण थोडे कडक असतात. ते म्हणले की एखादा डुक्कर आहे आणि त्या डुकराला फार चांगल्या प्रकारचं विलेपन म्हणजे चंदनाचं वगैरे विलेपन केलं तर उपयोग काय म्हणाले, तो जिथे जायचा तिथेच तो उकिरड्यावरती जाणार. म्हैसा मर्दीला चंदन नाही, तसं म्हणाले रेडा आहे आणि त्या रेड्याला पुष्कळ चंदनाचे लेप दिले तरी तो म्हणले चिखलात आणि पाण्यातच डुंबायला जाणार. तसा म्हणाले प्रपंचात आसक्त असलेला मनुष्य परमार्थाकडे वळतो म्हणाला तर असा किती वळणार, असं समर्थांना आपल्याला ऐकवायचं आहे. म्हणून ते म्हणाले जसा गाढव जे आहे ते जसं उकिरड्यावरती लोळतं आणि त्याला आम्ही जर म्हणाले अगदी अत्तराने न्हावून काढला तरी सुद्धा पुन्हा अंगावरचा ओलेपणा घालवायला तो मातीतच लोळणार आहे म्हणाले, तसा म्हणाले अंधारामध्ये राहणारं जे घुबड आहे ते तसंच राहील, तो कशाला हंसांच्या पंक्तीमध्ये बसेल. तसं म्हणाले जो मनुष्य या जगामध्ये फारच आसक्त होऊन राहिलेला आहे त्याला भगवंताची आवड लागणं आणि सत्संगामध्ये रमणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की जसं खूप काही त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत तर ते जरा अधिक कडक आहे. ते आणखीन म्हणतात की म्हणाले जसं कुत्रा असतो तो तोंडामध्ये ते हाड धरून दिवसभर ते चघळत असतो, ते काही एका दिवसात संपत नाही त्याचं, आणि तो ते हाड कोणाला देत नाही. ते आपल्या घरी कुत्रा असेल तर लक्षात येईल, त्यांनी ते आणलेलं त्याची ती इस्टेट असते, तो तिथे ठेवतो, पुन्हा 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 ते आणून चघळत असतो. तसं म्हणाले हे सगळे आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे ती सुख मिळवण्याकरता सगळे तळमळत असतात आणि म्हणले परमार्थाच्या गोष्टी करतात, कुठून परमार्थ व्हावा असं काय, थोडे अधिक स्पष्ट आहेत, ते अधिक कडक आहेत, म्हणजे आपल्याला ते पटणार नाही समर्थांचं बोलणं. कारण काय आहे की ते पक्क आपल्याला झोमणार आहे. त्यांना जे अपेक्षित आहे तसं काही आपलं वागणं नाही आहे. म्हणजे त्यांना अपेक्षित नसलेलं परमार्थाचं जे आपलं स्वरूप आहे ते म्हणतात ह्याला परमार्थ म्हणून त्यात पडता कशाला, जे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही आपली तिसरी फजिती करू नये, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. आपण कसं असावं ह्याकरता हे सावध करणं आहे की आम्ही परमार्थामध्ये पडलो असं म्हणून ना तो मार्ग राहिला ना प्रपंचाचा राहिला. तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय, सांगत होते तुम्ही ऐका हो कानी आमुचे नाचणे नाचू नका. ते म्हणाले आम्ही ज्या पद्धतीने चाललोय त्या भानगडीत तुम्ही पडू नका. काय होईल म्हणाले, पती ना गोविंद दोन्ही नाही, म्हणजे ना प्रपंच ना परमार्थ, तुम्हाला काहीच मिळायचं नाही. कारण म्हणाले तुम्ही आमच्याकडे पाहून चालायला लागलात तर कसं चालेल, त्यामुळे आपण आपल्या कुवतीप्रमाणे चालावं. आणि म्हणून ते सांगतात अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळवे ते. आम्हाला आमच्या अधिकाराने सांगितलंय, हे आम्हाला किती जमणार आहे तेवढंच. समर्थ म्हणतात तेवढ्याचीच अपेक्षा करा आणि ते तेवढंच मिळणार आहे. आणि त्यामुळे हे जे टोकाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकरता नाहीत, हे समर्थ आम्हाला समजावून सांगतात. काय असतं हे कशाला सांगितलं मग, जर आम्हाला जमत नाही तर कुठे जायचं आहे ते कळलं पाहिजे ना. आणि ही जी मोठी माणसं जिथे जाऊन पोचतात ती जागा काय आहे, म्हणजे असं आहे आम्हाला ते साधलं न साधलं तरी आमचा आदर्श उच्चच असला पाहिजे. आम्ही त्या आदर्शापर्यंत पोचावं म्हणून जी वाटचाल करायची, ती वाटचाल ज्या मार्गाने करायची तो मार्ग चांगला मोठा आणि वर जाणारा पाहिजे. म्हणून हे सगळं सांगणं आहे त्यांचं आपल्याला. आणि म्हणून ते म्हणतात पुढे की तयास स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन. त्या श्वानाच्या मुखातलं हाड म्हणजे त्याचं परमान्न आहे, किंवा मर्कटाला सिंहासनावरती बसवलं. तसा म्हणाले ह्या ठिकाणी त्याला जर ज्ञान दिलं तर त्याला काय ज्ञान मिळणार आहे, काय पोचणार आहे. रासवे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, न वचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. म्हणाले कुंभार आहे, गाढवं राखतो आहे आणि त्याच्यावरनं काय माल व्हायचा आहे तो वाहतो आहे, आणि त्याला एकदम विद्वानांच्या सभेत नेऊन बसवलं आणि त्याला पुष्कळ सांगितलं, अहो तुम्ही हे ऐका, हे फार चांगलं आहे, असं आहे तसं. म्हणले आपल्याला काही गोड नाही, आपली गाढवं बरी, ती आपली राखत हिंडावं हे खरं,
तसं म्हणाले जो प्रपंचामध्ये रमलेला आहे तो म्हणाले काय कुठला परमार्थ काय आम्हाला हे विषय सांगू नका. आणि म्हणून ते म्हणाले की सज्जनांच्या संगतीमध्ये ज्या मनुष्याला ह्या परमार्थ मार्गाची आवड नाही तो मनुष्य काही तिसरं शोधत राहतो. म्हणजे प्रपंचाशी निगडीत गोष्टी ज्या आहेत त्याच्यातच तो रस घेत राहतो. आणि म्हणून समर्थांची भाषा कडकच आहे. पुन्हा ते म्हणतात काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा. मला आपल्याबरोबर प्रपंचामध्ये आपली बायका पोरं घेतो आणि म्हणले गुरुला सांगायला येतो की गुरु म्हणजे मला संन्यास द्या. म्हणाले बरोबर संसार घेऊन फिरतोय आणि मला कसला संन्यास मागतोय. म्हणजे अशा सगळ्या अर्थाने ते आम्हाला शिकवत आहेत. एक लोकमान्य टिळकांच्या चरित्रामधला एक प्रसंग खूप छान आहे. एक मुलगा आला आणि त्यांनी लोकमान्यांना विचारलं की महाराज मला असं वाटतं की आपण एवढे मोठे अधिकारी आहात आणि अशी माझी धारणा आहे की आपण सांगाल त्याप्रमाणे मी वागणार आहे. माझी खूप इच्छा आहे की मी लग्नकार्य काही करू नये आणि देशाकरताच माझं जीवन मी व्यतीत करावं. तर आपण सांगितलं की नको लग्न करू असं म्हटलं म्हणजे मी घरच्यांना सांगेन की मला लोकमान्यांनी परवानगी दिली आहे त्यामुळे तुम्ही मला नाही हो म्हणू नका. तर म्हणाले तुम्ही सांगा मला की मी देशकार्याकरता मला माझं जीवन वाहून घ्यायचं आहे तर लग्न करू नको ना. लोकमान्य म्हणाले आता इथून जेवढा लवकर मुहूर्त असेल त्या मुहूर्तावर लग्न करून मोकळा हो. त्यांच्याबरोबर असलेले बाकीचे लोक म्हणाले लोकमान्यांना की असं का म्हणालात तुम्ही की तुला लग्न म्हणजे काही यथावकाश तो लग्न केलं असतं तर तुम्ही तर त्याला येईल त्या लवकरच्या मुहूर्तावर लग्न कर असं का म्हटलं. ते म्हणाले मी लग्न करू का करू नको हे ज्याला विचारायला यावंसं वाटतं याचा अर्थच त्याला लग्न करायचं आहे. म्हणाले त्याला लग्न न करता राहायचं आहे असं कसं म्हणता येईल. ज्याला जे करायचं आहे तो ते करून मोकळा होतो. तो ते विचारत आणि सांगत बसत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्या पुढे ते म्हणतात की या ठिकाणी असो ऐसे पढत मूर्ख ते काय जाणी ती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगी ती स्वइच्छा. आता ते म्हणतात असो जो प्रपंचामध्ये आसक्त आहे त्याला त्या सगळ्या दुःखाला त्या अडचणींना तोंड द्यावंच लागेल कारण तो तितका त्याच्यातून विरक्त होणं अवघड आहे. पुढे ते विषय पुन्हा पुन्हा तोच आहे. तर म्हणाले ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे. आता हे सगळं आमच्याकडनं काही जरी झालं समजा तरी आता आम्हाला काही पर्याय आहे की नाही. तर समर्थ म्हणतात आम्हाला त्याचं अनुताप म्हणजे आम्हाला मनाला असं वाटलं पाहिजे की अरे हे सगळं गेलं माझं आयुष्य ते फुकट गेलं. आपण काही प्रमाणात का होईना चांगलं वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणजे क्रिया आमची पालटली पाहिजे. आमचा व्यवहार पालटला पाहिजे. विचाराने पालटून काही फरक पडत नाही कारण विचाराच्या पातळीवरती काही घडलं तरी त्याचा उपयोग नाही. प्रत्यक्ष आमच्या कृतीत झालं पाहिजे. आम्ही बोलतो पुष्कळ पण कृती जर आमच्या हाताने नाही झाली तर त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय तयास प्रायश्चित्त अनुताप उद्भवत आहे. त्याला पश्चाताप झाला आणि जर त्याला वाटलं की नाही आता असं नाही वागायचं आता चांगलाच मार्ग धरायचा चांगल्याच मार्गाने चालायचं हे जर त्यांनी मनाशी योजलं तरच म्हणाले त्याच्या बाबतीमध्ये हा परमार्थ मार्ग त्याला पुढे चांगल्या पद्धतीने नेईल असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर स्वामी द्रोह जया घडे तो ठीक आहे. त्यांनी असं पुढे म्हटलंय की सद्गुरूंशी द्रोह कधी करू नये. अवघड आहे आता नेहमीच अवघड आहे. आपल्याकडे नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलंय संत संग अमोघ हा आणि लगेच त्याच्या पुढे म्हटलंय दुर्लभ हा. म्हणजे संतांचा संघ अमोघ आहे. सत्पुरुषांच्या सहवासात आल्यावर कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही हे निश्चित आहे. पण त्यांच्या सहवासात 25 न 25 वर्ष राहून आम्ही काय कल्याण करून घेतलं का नाही घेत. कारण आम्ही जसं राहायला पाहिजे तसं राहत नाही. त्यांचा सहवास मिळाला तरी आम्हाला समजत नाही की सत्पुरुषांच्या सहवासात आम्ही कसं असावं काय मिळवावं कोणत्या पद्धतीने मिळवावं. आणि त्यामुळे अमोघ आहे पण दुर्लभ आहे. त्यांच्याबरोबर जन्मभर राहून सुद्धा त्याचा लाभ आम्हाला होऊ शकत नाही. नुसतेच आम्ही त्यांच्याबरोबर राहतो पण त्याचा लाभ मिळवत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की भाव आणिला जयाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकारणे. कसा झाला म्हणाले भाव पुष्कळ एक क्षणभर
आपलं प्रत्येकाचं मन सात्विक आहे, कारण मन मुळातच सत्वांशापासून झालेलं आहे. एखादी खूप चांगली गोष्ट पाहिली, चांगली माणसं पाहिली, त्या क्षणी असं वाटतं की हेच आपले गुरु असले पाहिजे, ह्यांनाच आपल्याला गुरु करायचं. केलं ते म्हणाले गुरूंच्याकडनं मंत्र घेतला, आणि गुरूंचा मंत्र घेतला म्हणून गुरुमंत्रामुळे तो गुरूंचा शिष्य झाला. पण किती? 2 दिवसाचा. आज गुरु व्हावा असं वाटलं आणि उद्या गुरुमंत्र घेतला, विषय संपला. गुरुमंत्र घेतला आणि तो आहे त्याच ठिकाणी राहिला, असं समर्थांना म्हणायचं. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तुरमुंड महापाषांडी. म्हणाले असं अनेक गुरूंच्याकडे दिसतं की म्हणाले होतं कसं, असे पुष्कळ गुरु केले. जे जे ज्या ज्यावेळी उदयाला आलेले त्यांचं त्यांचं मोठेपण पाहिलं आणि त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झालं. म्हणाले पुष्कळ त्यांच्याकडनं काही शिकून घेतलं, ती परंपरा जाणून घेतली, आणि मग ते जे काही जाणून घेतलेलं आहे ते त्याच्यामुळे म्हणाले हा शिरजोर झाला, अत्यंत दुष्ट तर्कवाद करू लागला, कुणाला काही बोलू लागला. असं घडलं तर म्हणाले घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे. हा दुसरा प्रकार सांगितला. एक प्रकार सांगितला 2 दिवसाचा शिष्य झाला. दुसरा प्रकार सांगितला शिष्यत्वाला आला, पण काही त्या एका गुरुकडे स्थिर नाही राहिला, 10 गुरूंकडे फिरला आणि पुन्हा आपल्या ठिकाणी कशाचा ना कशाचा तरी तर्काने भांडत बसला. दुसरा प्रकार सांगतायत की एकदा रडतो, एकदा आतताईपणाने काही बोलतो, एकदा दगदगतो, एकदा उद्वेगतो, आणि म्हणाले एका क्षणात असं म्हणतो आता काही अर्थ नाही, आता मला वैराग्य आला, आता मी सगळं सोडून संन्यास घेतो. मला घडी एक अहम भाव जडे ज्ञातेपणाचा. तर एका क्षणी त्याला असं वाटतं माझ्यासारखा शहाणा कुणी नाही. म्हणजे हा कोणत्याच वृत्तीत स्थिर नाही, असाही परमार्थामध्ये मनुष्य दिसतो. म्हणाले की जो एकदा रडतो पडतो, एकदा प्रपंचाकरता आपल्या अंतःकरणामध्ये आसक्त होतो, तर एकदा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करून काही जे मिळवतो त्यांनी मी खूप शहाणा आहे असं समजतो. असं करत तर कधी वैराग्य त्याच्या ठिकाणी निर्माण होतं. घडी एक विश्वास धरी, एक क्षणभर दुसऱ्यावर श्रद्धा ठेवतो, सवेच घडी एक गुरगुरी. म्हणाले तर पुढच्या क्षणी त्याच्याबद्दल काही अर्थ नाही हो. म्हणजे असे लोक आहेत की श्रद्धेने ज्या देवाला भजलेलं आहे त्याच देवांना घेऊन त्यांनी नदीमध्ये बुडवून टाकलेलं आहे, काही अर्थ नाही या देवांमध्ये, असं म्हणून बुडवायला ते तशी आहे. ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा वेड्यासारखा वागतो. आणि म्हणाले कामक्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती. त्याच्या ठिकाणी सगळे दुर्गुण हृदयामध्ये आहेत. अहंकार आणि देहपांग म्हणजे देहाचं सुख, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी बसे. अनेक प्रकाराने त्याचे दोष सांगतायत. दीर्घसूत्री आहे, कृतघ्न आहे, पापी आहे, कुकर्मी आहे, कुतर्की आहे, त्यानंतर विकल्पी आहे, आणि मनात सगळे विकल्पच आहेत, अभक्त आहे, शीघ्र कोपी आहे, निष्ठुर आहे, दुसऱ्याचा घात करणारा आहे, हृदय शून्य आहे, आळशी आहे. कुठे ना कुठेतरी आळस आपल्या ठिकाणी असतोच असतो. कशाच्या तरी बाबतीत आपण आळस करतो, असं काही म्हणू शकत नाही की आपण 100% आळशी नाही. कुठेतरी नाही आपण म्हणतो चुकलं, नाही लक्षात राहिलं आपल्याकडनं, ते मागे पडलं, ती गोष्ट राहिली, काही का होईना त्या ठिकाणी कुठेतरी माणसाच्या ठिकाणी आळस येऊ शकतो. आणि ज्याच्या ठिकाणी आळस नाही त्यांनी असं समजावं की आपण परमार्थ मार्गातले 75% गुण जिंकलेले आहेत. कारण जो आळशी नाही मनुष्य आपलं काम करण्यामध्ये, त्याला परमार्थातले गुण प्राप्तच आहे. कारण परमार्थात दोष 2च आहेत, आळस आणि दंभ. खोटेपणाने वागणं, दंभाचार हा खोटेपणा हा एक दोष आहे, आणि आळस हा दुसरा दोष आहे. होऊ शकत नाही, शरीराचं दौर्बल्य हा दोष नाही आहे, पण आळस हा दोष आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं अविवेकी, काही कुठलाही योग्य विचार नाही, अविश्वासी, कुणावरही विश्वास नाही, अधीर आहे, अविचारी आहे, संशयी आहे, आणि काहीतरी मनामध्ये घेऊन जे बसतो ते तरकट चालवणारा आहे. आणि मग आशा, ममता, हाव, कल्पना, कुबुद्धी, दुर्वासना, अल्पबुद्धी, त्यांनी अनेक दुर्गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणाले ह्या सगळ्या दुर्गुणांनी जो युक्त आहे असा सगळा जो आहे, असा हा काही योग्य शिष्य नव्हे. सत्शिष्यानी हे सगळं टाळावं असं आपण थोडक्यात म्हणूया, की हे सगळं त्याच्या ठिकाणी नसावं. आणि आर्जव नाही जनासी, जे समर्थांना आवडतं ते. आता आपण तिथे येऊ की लोकांशी बोलताना सरळता नाही,
आम्ही जेव्हा गुहागरला गेलो, तिथे गेल्यानंतर आम्ही रस्ता विचारला, तर तिथल्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की आमच्या गावामध्ये तुम्ही त्या घराच्या समोर उभा असलात तरी तो नाही नाही तिकडे जा, त्या खालच्या आळीला राहतो तो, त्याच्याच घरासमोर तुम्ही उभे असाल. पण म्हणाले तो तुम्हाला सांगणार नाही की तो तुम्ही त्या घराच्या समोर आला. म्हणजे आमच्या गुहागरचं वैशिष्ट्य आहे, आलेल्या पाहुण्याला आमच्याकडे कोणीही बरोबर पत्ता सांगणार नाही म्हणाले. म्हटलं हे कठीणच आहे. तसं ते म्हणाले सरळ व्यवहारच नाही करायचा. आर्जव नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीवी अहिणेसी परन्यू नवसे. म्हणाले अहिरणेसी, म्हणाले कसा आहे तो, तर सज्जनांशी योग्य वागत नाही, नंतर लोकांशी सरळ व्यवहार करत नाही, सदा सर्व काळ खोटं बोलतो. आणि जे बोलतो ते जर वरवर गोड बोलला तर ते इतकं खोटं असतं की म्हणाले त्याचं क्रिया आणि त्याचा विचार या दोघांमध्ये काही साधर्म्य नाही, त्याचं बोलणं हे विश्वासार्ह नाही. नंतर परपीडेच्या ठिकाणी तो तत्पर आहे. आणि अशा प्रकारे आपले सगळे जे दुर्गुण आहेत त्यात समर्थांना जे मान्य आहे, राखावी बहुतांची अंतरे. समर्थांच्या तत्त्वज्ञानाचं सार काढून जर आम्हाला काही समजून घ्यायचं असेल तर दोन गोष्टी आहेत की दुसऱ्याला कधीही दुखवू नका हे त्यांचं एक म्हणणं, आणि कष्टाला कधी कंटाळू नका. साक्षेप म्हणजे मिळो न मिळो, मिळेपर्यंत शोधा म्हणजे सापडे, सापडेपर्यंत शोधा. हे खरं, शोधा म्हणजे सापडेल यात काही विशेष नाही, पण सापडेपर्यंत शोधत राहा हे खरं. की कधीच नाही थांबायचं. ठीक आहे, शोध चालू आहे, चालू ठेवा. केव्हा तरी यत्न तो देव जाणावा, त्याकरता ते यत्न तो देव जाणावा म्हणतात. पण त्यांना कुणालाही दुखवावं हे समर्थांना मान्य नाही. हा त्यांचा अगदी गाभा म्हणूया आपण तत्त्वज्ञानाचा. आणि मग अशा प्रकारे पुष्कळ अवगुणांच्या बद्दल ते म्हणतात की आपले अवगुण झाकायचे आणि दुसऱ्याचे अवगुण चार लोकात बोलायचे, काही गरज नाही, पण मुद्दाम कुठून तरी विषय काढून त्या माणसाबद्दल बोलायचं. आणि अशा प्रकारे मिथ्या गुणदोष, खोट्या गुणदोषांची चर्चा करायची. तिन्ही वाईट ना. म्हणजे आपले दुर्गुण लपवायचे, दुसऱ्याचे दुर्गुण चार लोकात सांगायचे, आणि जे खरं नाही त्याची चर्चा करायची. म्हणजे दुसऱ्याचे दुर्गुण खरे नसले त्याची चर्चा, आणि आपण जे खरं केलेलं नाही त्याची पण चर्चा. म्हणजे आपलं जे चांगलं केलेलं नाही ते सुद्धा मी काहीतरी चांगलं केलं असं सांगून लोकांमध्ये बोलणं, आपले स्वतःचे गुणदोष लपवणं, हे सगळे प्रकार समर्थ म्हणतात योग्य नाही. आणि पुढे दुःख परावयाचे नेणती. दुसऱ्याला का त्रास देतात, त्याचं कारण दुसऱ्याचं दुःखच ते जाणत नाहीत की दुसऱ्याचं दुःख काय असतं. दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदिती आपुले म्हणी. जो दुर्जन लोक कसे असतात की दुसऱ्याला कष्ट झाले, दुसऱ्याला त्रास होतो, दुसरा दुःखी झाला, बरं झालं, त्यांना त्याच्यातच आनंद आहे, त्याला त्रास देण्यातच आनंद आहे. श्रम पावता आनंदती, दुसऱ्याला त्रास झाला याच्यातच आनंद आहे म्हणाले. आणि आपल्या मनामध्ये अशा प्रकारे दुसऱ्याला त्रास देण्यात जे आनंद मानतात. आणि स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी. आपल्या दुःखाने दुःख त्याला होतच, आतमध्ये कळतं, काहीतरी कुठेतरी होणं, कमी जास्त प्रत्येकाला प्लस मायनस आहेच आहे. पण म्हणाले आपल्या कमी जास्तच्या पेक्षा तिथे दुःख चालूच आहे, त्यापेक्षा दुसऱ्याचं कमी जास्त कमी असलं तरी सुद्धा दुसऱ्याचं कमी आहे ना त्याचा त्याला संतोष आहे. आणि म्हणाले त्याला मात्र एका यमपुरीशिवाय स्थान नाही. समर्थांचं पुन्हा पुन्हा तेच म्हणतात, भाषा म्हणजे इतकी कडक आहे की लगेच त्याचं शासन सांगून टाकलं की तुमच्या मनात जर दुसऱ्याबद्दल असा वाईट विचार येत तर तुम्हाला नरकच ठेवलेला आहे, अशी भाषा आहे त्यांची. त्यामुळे असे असो ऐसे गुणा वेगळे. आता म्हणाले असो, पुष्कळवरती तुम्हाला दुर्गुण सांगितले, ह्या दुर्गुणांपेक्षा जे वेगळे आहेत ते सत्शिष्य हे असे नाहीच वागत. ह्याच्यापेक्षा वेगळे पण ज्यांच्याकडे आहे ते सत्शिष्य आहेत. दृढ भावार्थे सोहळे भोगीती स्वानंदाचे, आणि त्यामुळे ते आनंदाचा लाभ घेतात. म्हणून संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. आता समर्थ आपल्या बाजूनी शेवटचं आपल्याला सांगतात किंवा संसारामध्ये म्हणजे प्रपंचामध्ये माणसाला अगदी सगळं सर्व काळ सुख मिळालं असं मी ना पाहिलंय आणि ना मी ऐकलंय. आणि ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वय. आणि हे सगळं कळून सुद्धा जे आपल्या हिताचा विचार करत नाहीत त्यांना दुःखी झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकीती पडत मूर्ख. दोन्ही जाती सांगितल्या.
संसारामध्ये सुख मानतो, अज्ञानाने मानतो, तो मूढच आहे, बिचारा अज्ञानीच आहे, त्याला समजतच नाही, पण त्याला प्रपंच सुखाचा आहे असं वाटतं. पण आमच्यासारखा जो प्रवचन करत हिंडतो, सगळे ग्रंथ वाचत बसतो आणि तरीसुद्धा संसारात आसक्त होतो, तो पढत मूर्ख आहे. कारण सगळं वाचलंय पण त्याला काहीच उलगडत नाही आहे, उलगडलंच नाही आहे, काय त्याचा उपयोग. म्हणून प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. हे आता आमच्याकरता की तुम्ही प्रपंचातच राहणार, तुम्हाला प्रपंच असणारच. तुम्ही काही समर्थ म्हणतात आमच्यासारखे वैराग्यशील होऊन प्रपंच सोडून बाहेर पडणार नाही. प्रपंच सुखाने करा, पण थोडा तर परमार्थ करा. त्या प्रपंचामध्ये परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. प्रपंचात राहून काहीच करू नये, हे काही बरं नव्हे. मागा झाले निरूपण, गुरुशिष्यांचे ओळखणं. आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. आता म्हणाले तुम्हाला उपदेश लक्षण आहे. आता हा समास आपल्याला फार घेण्याची गरज नाही आहे. त्याचं कारण असं, त्याच्यामध्ये नुसती यादी दिली आहे त्यांनी, का उपदेश किती प्रकारे केला जातो.